आणि यापुढच्या बातम्या आहेत इराण विरुद्ध अमेरिका युद्धासंदर्भातल्या। हे युद्ध सध्या शांत झाल्याचे चित्र असताना पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद होऊ लागलेत की काय अशी चर्चा रंगतेय। कारण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं आता पुन्हा एकदा सैन्य तैनात केल्याची माहिती मिळते, लष्करी सामर्थ्य वाढवल्याची माहिती मिळते। इराणनं हॉर्मुझ जवळची क्षेपणास्त्र केंद्र कार्यान्वित केली आहेत, सोबतच आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम तैनात करण्यात आली आहे। इतकंच नाही तर इराणनं लष्कराला ताबडतोब निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसात अमेरिकेचे काही ड्रोन हल्ले परतवल्याचा दावा इराणनं केलाय। सोबतच धोका असेल तर तातडीनं प्रतिहल्ला करण्याच्या सूचना लष्कराला दिल्या गेल्यात। त्यामुळे इराण अमेरिकेतल्या युद्धाचे ढग पुन्हा एकदा दाटू लागलेत का याची चर्चा आहे। आणि युद्धाचं संकट पुन्हा एकदा गडद होतंय की काय याच्या चर्चा रंगलेल्या असताना दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांच्या राजीनाम्याची चर्चा सुद्धा आता जोर धरू लागली आहे। इराणकडनं मात्र राजीनाम्याचा इन्कार करण्यात आलाय आणि या चर्चा अफवा असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। अशा बातम्या म्हणजे देशाच्या एकतेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं इराणनं म्हटलंय। इराणकडनं पेजेश्कियन यांचा एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झालाय। या व्हिडिओमध्ये पेजेश्कियन शेवटच्या श्वासापर्यंत इराणसाठी झटत राहणार असल्याचं म्हणताना पाहायला मिळतात।